हाय हाय, मी मनोज लहाने. मी माझा हा पहिलाच ब्लॉग तयार करतो आहे आणि त्या ब्लॉगला तुम्ही भरभरून सहकार्य कराल असं मला वाटतं आहे. माझ्या ब्लॉगची सुरुवात मी माणगाव सुरव मोजून करतो आहे, रायगड माणगाव सुरव. नमस्कार मित्रांनो, हे बघा माझं घर कसं वाटतंय. हे आमचं माणगाव सुरवमधलं घर छान आहे ना. हे आमचं आणि हे माझ्या मोठ्या काकांचं. बघा किती छान आहे. घराच्या बाजूला बघा किती छान झाडं वगैरे लावलेली आहेत. हे बघा. आता आपण जाणार आहोत गावात आणि त्या तिथे सुंदर बघा, सुंदर दृश्य दिसतंय. चला आता आपण पुढे जाऊया. गावी आलं की खूप बरं वाटतं ना, मस्त एकदम. बरेच दिवस होतो, पण जाता जाता छोटासा ब्लॉग बनवावा म्हटलं. कॅमेरा घेतला, त्या कॅमेऱ्याचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे. चला आपण पुढे 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 जाऊ, थोडंसं गाव फिरू. ही बघा, ही आमच्या गावची शाळा. किती सुंदर बघा. थांबा. छान आहे ना. आमचं गाव छोटंसं आहे, पण त्या गावात शाळा आहे. इयत्ता 4थीपर्यंत शाळा आहे. ही एक शाळेची इमारत छोटी. ही एक. आता शाळांना सुट्टी असल्यामुळे शाळा बंद आहेत. शाळेचा परिसर बघा किती सुंदर सजवला आहे. ही एक इमारत, ही जुनी इमारत शाळेची. रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरव निजामपूर. या शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण माझ्या वडिलांचं इथेच झालं आहे, इयत्ता 4थीपर्यंत. नंतर मग आम्हाला जावं लागतं माणगाव किंवा खरवली. आणि हा आतमध्ये गावाकडे जाणारा रस्ता. छान सुंदर कौलारू घर आहेत प्रत्येकाची. छान. आणि मुलं बघा खेळत आहेत, मस्ती करतायत. चला. आम्ही ह्या अमृशीच्या डोंगरात खूप मजा केली. खूप म्हणजे खूपच जीवाची मजा. तिथून नंतर मग बाईकने पुन्हा आम्ही परतीचा प्रवास केला, जिथून आम्ही आडवणांच्या मार्गाने
आमच्या खरवलीपर्यंत पोचलो. रस्त्याची वळण पोचेपर्यंत आम्हाला बराच म्हणजे काळोख झाला. येईपर्यंत तुम्हाला दिसेलच किती काळोख झाला आहे ते. आणि आज आमच्या गावात म्हणजेच आमच्या छोट्या काकाच्या घरी पूजा आहे. आणि पूजा म्हटली तर कोकणात भजन हे आलंच. आणि हे भजन गायन करतायत आमच्या गावातलीच मुलं आहेत आणि युवा बुवा आहेत. किती छान गायन करतायत. जरा तुम्हीसुद्धा ह्या गायनाचा आस्वाद घ्या आणि मला कमेंट आणि लाईक करा तुम्हाला कसं वाटलं हे भजन. मित्रांनो, कसा वाटला माझा नवीन ब्लॉग? माझ्या या ब्लॉगला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद. बाय.